नमस्कार. आज मांडवगण फराटा येथे यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. यांचा काय उपक्रम आहे तो. हो, नाव सांगा. नाव सांगा. संस्था कोणती, उपक्रम काय आहे त्याबाबत माहिती द्या. माहिती द्या, बाकी काय नाही. हा, तेच सांगा, माहिती द्या. काय काय मी सांगतो 2 मिनटं ऐका ना. महाराष्ट्र शासनाचीच योजना आहे ना बांधकाम. मग सांगायला काय अडचण आहे आपल्याला. कोणती संस्था आहे, नोंदणी करू. काय अडचण नाही तुम्हाला. आत्ता काय अडचण आहे. पुन्हा वेळ का द्यायची. ग्रामपंचायतमध्ये गेलं तर आपण कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये आत्ता कोणत्या हद्दीत आहेत आपण. हद्दीत आहे, पण कॅम्प पर्सनली लावलाय पंचायतीचा. ऐका, आपल्याला ग्रामपंचायतला कळवल्याशिवाय कॅम्प घेता येतो असं मला जी.आर दाखवा. ठीक आहे, नाही दाखवत. नाही दाखवत. अहो, असं नका समजू, सरळ चला. आणि मग कसं करायचं. मग तुम्हाला काय करायचं नाही विचारलं आम्ही. नाही सांगितलं आम्ही कॅम्प मग? अर्ज दाखवा, हां. पुढंच नाहीये. बरं, नाही तुमचा जी.आर चला. मला एक सांगा, माहिती द्यायला काय अडचण आहे आपल्याला. ह्या गावातल्या कामगारांची आपण Personally माहिती देतो ना तुम्हाला. पर्सनली आता कॅम्प काय चाललाय, हां. काय अडचण आहे द्यायला तुम्हाला. संस्थेची माहिती द्यायला काय अडचण आहे. ऐका, संस्थेची माहिती द्यायला काय अडचण आहे. पहिल्यांदा ऐकतं असं. काय काय बरं, माहिती नाही आपल्याला, मान्य आहे. हां, तुम्हाला बरं, यांच्याकडनं काय घेणार आता. पर्सनली माहिती बाई काय का, मला फक्त काय सांगा. विचारा प्रश्न सांगा. आता हे जे आहे ना चालू उपक्रम, ह्याची माहिती सांगा, बाकी काय. बांधकाम कामगार योजनेतर्फे आपण यांचं मेडिकल करतो. फक्त बांधकाम का हे दुसरे. बांधकाम काम बरं, ह्यासाठी आपण किती रुपये घेतो काय. फ्री ऑफ कॉस्ट आहे. सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी देतो. किती जयमत चला, हा म्हणजे संपला विषय. कोणी का असं ना. हा, सांगा नाव आपलं. नमस्कार, माझं नाव वैभव नवले. आपल्या मांडवगण फराटा परिसरामध्ये आपण बांधकाम कामगार योजनेचे आपण फॉर्म आले होते आपल्याकडे फॉर्म भरण्यासाठी. तर ते आपण फॉर्म आल्यानंतर ते फॉर्म ॲक्टिव्ह झालेले आहेत. त्यांना आपण भांड्याचे सेट पण देत आहोत. बरं, आपलं गाव कोणतं सर. माझं नाव वैभव नवले. मी गणपती ओझरचा आहे. अच्छा, आपल्या आंबेगाव आणि ओझर या लेण्याद्रीमध्ये अशा अनेक संस्थांनी बांधकामगार जे कामगार आहेत यांची भरपूर प्रमाणात लूट केलेले आम्ही व्हिडिओ पाहतो. आणि अशी मला एक आत्ता तक्रार आली, त्या उद्देशाने मी आपल्याकडे आलो. आता आंबेगाव आणि जुन्नर जो तालुका आहे, ह्या तालुक्यात अनेक संस्था आहे रजिस्ट्रेशन करून त्यांचा सुळसुळाट झालेला आहे. तरी शिरूर तालुक्यामध्ये अशा संस्था आहेत किंवा महाराष्ट्र शासनाचे असे संबंधित जे बांधकाम विभागाचे अधिकारी असतील त्यांना आपण कळवलेलं आहे का. त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. हां, मग म्हणजे फॉर्म ऍक्टिव्ह झाल्यानंतर शिरूरचे जे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर सांगा एखादा जनतेला. हा, जनतेला. नाही, त्याचा नंबर पर्सनली कोणाला देता येत नाही साहेब. आम्ही मिळवतो त्यांच्याकडनं. चला, ठीक आहे. परंतु त्यांनी जर म्हणले आमचा नंबर द्यायला काय हरकत नाही तर ठीक तुम्ही. आहे, तुम्हाला मी पर्सनली फोन लावून देतो त्यांना. हां, चालेल. बरं चालेल. बरं, ह्यासाठी आपण जी योजना आहे ती माहिती सांगा, कशी आहे. ही बांधकाम कामगार ज्यांनी आपल्याकडे फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म ऍक्टिव्ह झालेले आहेत. बरं. त्यांच्यासाठी आपण ब्लड टेस्ट करतो. आपण त्याच्यात 35 प्रकारच्या ब्लड टेस्ट घेतो आपण. बरं, त्यासाठी शासन मान्यता प्राप्त सरकारी अधिकारी जे असतील किंवा डॉक्टर असतील हे आपल्याकडे कोण आहेत. वरतूनच जे अधिकारी असतात ना, त्या अधिकाऱ्यांनी ते डॉक्टरांना खाली पाठवलेले आहेत. बरं, ह्यांचं प्रशिक्षण कोणत्या का शिक्षण संस्थेत झालं. मेडिकल कॉलेजमध्ये ज्यांना पाठवलं आहे रक्त टेस्टसाठी. त्यांचे सगळे डिटेल तुम्हाला दाखवतो. बरं ओके, चालेल, धन्यवाद. बरं, ह्यासाठी आपण किती रुपये घेतो नोंदणीसाठी. नोंदणीसाठी मी माझ्या लेवलवरती घेत असतो. हा, परंतु किती आपल्याला शासनाचे आदेश किती रुपये. बंद करा. नाही का. काय होतं हे काय शासनाने देतं, हे काय मग आम्ही काय गोटे घ्यायचे खाली. हा, हो, ऐका ना, तुम्ही एवढं वाईट मग वाईट काय हे काय व्हिडिओ काढता तुम्ही. बावटवाले चाललाय. थांबा. काय 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 जायचं का त्याला. काय विचारते माहिती बोला. इथे काय गोटे घालत बसायचं का आम्ही. पैसे नाही घ्यायचे. फुकट कोणी कार्यक्रम करायचा. का घेता हे विचार. काय काय म्हणजे काय तुमच्या काय मी गव्हर्नमेंटचा माणूस आहे काय. हा, गव्हर्नमेंट मग काय तुम्हाला सांगतो व्हिडिओ काढतो